श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 27 मे, वार आहे बुधवार, आणि या दिवशी आली आहे अधिक मासातील पद्मिनी एकादशी, म्हणजेच जिला आपण कमला एकादशी म्हणून ओळखत असतो. तर हा संपूर्ण अधिक मास भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित केला जातो आणि कमला एकादशी ही तिथीसुद्धा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित केली जात असते. हा संपूर्ण महिना नामस्मरण, भक्ती, सेवा, उपासना, त्यासोबतच दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. आणि हा अधिक मास जो आहे तर तो दर 3 वर्षांनी येत असतो आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये येणाऱ्या एकादशीचं महत्त्वसुद्धा हे खूप अनन्यसाधारण आहे. कारण की ही एकादशीसुद्धा वर्षातून येत नाही, तर 3 वर्षातून एकदा येत असते. आणि म्हणूनच या एकादशीच्या दिवशी आपल्याला 21 दिव्यांचं दीपदान करायचं आहे. यामुळं आपल्या आर्थिक अडचणी, आर्थिक चणचण दूर होईल. 33 पिढ्यांचा पितृदोष दूर होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. असा हे दीपदान आपल्याला कमला एकादशीच्या दिवशी करायचं आहे. आणि हेच दीपदान कसं करायचं आहे, 21 दिवे आपल्याला कुठे प्रज्वलित करायचे आहे, दीपदान कसं करायचं, दीपदानाचं महत्त्व काय आहे, याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर अधिक मास हा जप, नामस्मरण यासाठी खूप पवित्र आणि शुभ मानला गेला आहे. आणि अधिक मासात केलेले कोणतंही काम असेल किंवा सेवा असेल तर त्याचं 100% फळ आपल्याला प्राप्त होत असतं. अधिक मासाच्या या पवित्र पर्वावर श्रद्धेनं केलेलं 21 दिव्यांचं दीपदान आपल्या घरातील आर्थिक तंगी, मानसिक तणाव आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला पितृदोष दूर करून साक्षात माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त करून देत असतं. हिंदू धर्मशास्त्रात परमात्म्याचे रूप मानले गेले आहे. अधिक मासात 21 या शुभ अंकाचे दिवे लावल्यानं जीवनातील 21 प्रकारच्या अडचणींवर प्रकाशाचा विजय होतो. आपल्या जीवनामध्ये असलेल्या 21 प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात, अशी धार्मिक मान्यता आहे. दिवा हा घरात लावल्यानं घरातील फक्त अंधकारच दूर होत नाही, तर तो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन सकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढवण्याचं काम करत असतो. अधिक मासात दीपदान केल्यानं मानसिक शांती लाभते. तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये अशुभ ग्रहांची बाधा आहे तर ती शांत होते. व्यवसायात, नोकरी, उद्योगधंद्यात आर्थिक स्थैर्य टिकून राहतं. पौराणिक आणि धार्मिक कथेनुसार अधिक मासात एका गरीब भक्तानं दररोज भगवान विष्णूसमोर लावलेल्या एका छोट्या दिव्यामुळे त्याच्या जीवनातील सर्व दारिद्र्य नष्ट झाले होते, अशी मान्यता आहे. ईश्वराला मोठ्या पूजेची नव्हे तर आपल्या मनातील खऱ्या श्रद्धेची, भक्तीची गरज असते. आपण या 21 दिव्यांचं दीपदान कधी करायचं तर बघा, अधिक मासातील प्रत्येक दिवस जरी शुभ असला तरी 21 दिव्यांचं दीपदान हे करण्यासाठी काही विशिष्ट तिथी अत्यंत शुभ मानले गेले आहेत. आणि त्यामध्ये बघा, गुरुवार आणि एकादशी हा काळ अत्यंत शुभ मानला गेला आहे. हा काळ भगवान विष्णूंना समर्पित असल्यानं या दिवशी दीपदान केल्यानं लक्ष्मी नारायणाची विशेष कृपा आपल्यावरती राहते. पौर्णिमा आणि अमावस्या, तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हे 21 दिव्यांचं दीपदान केलं तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते. आणि अमावस्येच्या दिवशी पितृदोष शांतीसाठी आपण हे दीपदान करू शकतो. ते अत्यंत शुभ मानलं जातं. हे दीपदान आपण नेहमी सूर्यास्तानंतरनं म्हणजेच प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी करायचं आहे. यासाठी आपण बघा, कोणत्या धातूचे दिवे घ्यायचे आहेत तर तुम्ही पितळेचे दिवे घेऊ शकता. तर आता बघा, सर्वांनाच पितळेचे दिवे घेणं शक्य होणार नाही, त्यामुळे मातीचे 21 दिवे जरी वापरले आपण यासाठी तरी चालणार आहेत. मातीचे 21 दिवे वापरावेत, कारण माती ही शुद्ध मानली जात असते. आणि या शुभ तिथींमध्ये बघा,
आज एकादशी आहे, कमला एकादशी, जी वर्षात म्हणजे बघा 3 वर्षातून फक्त एकदाच येत असते. आणि म्हणूनच आज संध्याकाळी सुद्धा दिवे लागण्याच्या वेळी 7 नंतरनं तुम्ही हे दिवे तुमच्या घरामध्ये प्रज्वलित केले तरीही चालणार आहेत. आणि ज्यांना पण कुणाला शक्य होणार नाही त्यांनी उद्या गुरुवार असणार आहे, प्रदोष असणार आहे, या दिवशी जरी संध्याकाळी प्रदोष काळात हे दिवे प्रज्वलित केले तरीही चालणार आहेत. कारण की गुरुवार आणि एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. आता या दिव्यांमध्ये बघा आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे. आता ही 21 दिवे जे आहेत मातीचे, तर ते कुठेही तुटलेले किंवा फुटलेले असे असू नयेत. स्वच्छ नवीन 21 दिवे आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तिळाचं तेल घालून घ्यायचं आहे. ज्यांना तिळाचं तेल घालणं शक्य होईल त्यांनी तिळाचं तेल घाला आणि ज्यांना शुद्ध गाईचं तूप घालणं शक्य होईल त्यांनी शुद्ध गाईचं तूप घालून घ्या. यानंतरनं या दिव्यांमध्ये आपल्याला कापसाच्या लांब वाती घालून घ्यायच्या आहेत. हे सर्व दिवे आपल्याला एका ताटामध्ये, स्वच्छ ताटामध्ये मांडून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम आपलं देवघर आपल्याला जे आहे तर ते स्वच्छ असायला हवं, आपलं घर स्वच्छ असायला हवं. देवघरामध्ये आपल्याला सुरुवातीला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. ज्या व्यक्ती गुरुवारच्या दिवशी हा उपाय करणार असतील त्यांनी सकाळीच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची मनोभावे विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरनं संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. आता आज एकादशी आहे त्यामुळे सर्वांनी भगवान श्रीहरी विष्णूंची तर पूजा करून घेतलेलीच आहे. त्यांनी आज संध्याकाळी हे 21 दिवे प्रज्वलित करायला काहीच हरकत नाही. आता बघा हे 21 दिवे एका ताटामध्ये आपल्याला मांडून घ्यायचे आहेत. या 21 दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत. आता हे सर्व वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. दिवे प्रज्वलित करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, प्रभावी मंत्र असणार आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे दिवे प्रज्वलित करताना. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हर्तू मे पाप संध्यादीप नमोस्तुते. हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणत हे 21 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. यानंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत हे दिवे शांततेनं आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत. आता दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ते एकाच ठिकाणी न ठेवता ते आपल्या घरामध्ये म्हणजेच वास्तूच्या पवित्र ठिकाणी ठेवायचे आहेत. आता त्यामध्ये पहिली वस्तू असणार आहे, पहिली जागा असणार आहे ते म्हणजे आपलं घरातील देवघर. तर त्या देवघरामध्ये तुम्हाला काही दिवे ठेवायचे आहेत. देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा अगदीच बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यासमोर आपण त्याच्यामधील 2 दिवे ठेवू शकतो. देवघराच्या बाहेर आपल्याला 2 दिवे ठेवायचे आहेत. आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजेच मुख्य दरवाजा जो आहे तर त्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 दिवे ठेवायचे आहेत, दोन्ही बाजूला. त्यासोबतच आपण तुळशीजवळ हे दिवे ठेवू शकतो जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल. घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ, शिवमंदिरात किंवा नदीकाठी हे दिवे आपण ठेवू शकतो. त्यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली काही दिवे आपण ठेवायचे आहेत. हे दिवे ठेवल्यानं आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होत असते. फक्त दिवे ठेवताना त्यांची दिशा जी आहे तर ती दक्षिण दिशा नसावी. दिव्यांचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला करून हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत. आणि जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये वाटत असेल की पितृदोष आहे, तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे, तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही किंवा मुलांना नोकरीसाठी काही अडचणी येत असतील, मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत अडचणी आहेत, कटकटी आहेत, घरामध्ये शांततेचं वातावरण नाही, तर अशा वेळी पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी करू शकता. तर अशाच पद्धतीनं सेम आपल्याला 21 दिवे घ्यायचे आहेत. हे 21 दिवे आपल्याला प्रज्वलित करून पिंपळाच्या झाडाखाली किंवा नदीकाठी आपल्याला दिवे ठेवून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताभ्यं नमः या मंत्राचा जाप आपल्याला करायचा आहे. हे पितृदेवता, आमच्याकडून ज्या कळत नकळत चुका झाल्या आहेत त्यासाठी आम्हाला क्षमा करा आणि कुटुंबावर असेच तुमचे आशीर्वाद ठेवा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि हे दिवे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली किंवा नदीकाठी आपल्या पितरांच्या नावानं
दीपदान जे आहे तर ते करायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो हळूहळू कमी व्हायला मदत होत असते. आता बघा, दिवे घेताना फक्त आपल्याला ते स्वच्छ दिवे घ्यायचे आहेत. ते कुठेही तुटलेले नसावेत किंवा या अगोदर वापरून ते तेलकट झालेले नसू नयेत. अशा पद्धतीचे दिवे आपल्याला हे दीपदान करताना घ्यायचे आहेत. जर दिवे खंडित असतील तर असे दिवे आपल्याला अजिबात घ्यायचे नाहीत. खंडित दिवे जर घेऊन आपण असं दीपदान केलं तर त्याचं कोणतंच फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.